संगमनेर शहरातील संगमनेर कॉलेज समोर ऐश्वर्या पेट्रोल पंपा शेजारी हृदयरोग तज्ञ डॉक्टर सुनील दिघे व डॉक्टर सौ प्रतिभाताई दिघे यांच्या दिघे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन अहिल्यानगरचे पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले। यावेळी अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे, संगमनेरचे विद्यमान आमदार अमोलभाऊ खताळ, समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे कुलगुरू श्री राजेंद्र विखे पाटील, डॉक्टर सर्जेराव विखे पाटील, डॉक्टर संजय घोगरे, डॉक्टर सर्जेराव कचकुरे, ध्रुव विखे पाटील यांसह शहरातील अनेक नामवंत डॉक्टर आणि सर्व नातेवाईक मित्रपरिवार जोरवे गावच्या ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। सर्वांचे आभार डॉक्टर सुनील दिघे व डॉक्टर सौ प्रतिभाताई दिघे यांनी मानले। बघूया सविस्तर वृत्तांत। ताई इथे बघा समोर ताई मॅडम मॅडम एक सेकंड सरकार तयार नाही करता इथे समोर एकदा फोटो ओके सर इकडे एकदा उभं राहा मशीन मॅडम सर जा इकडं थांबा सगळे फोटोग्राफर सगळे नका थांबू सगळे इकडं थांबा फॅमिली मेंबर ओके इथे हा इथे ओके कधी आले जरा टाळ्या वाजवून साहेबांचं स्वागत करूया। मॅडम इथे या सगळ्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून ज्यांनी जोरात टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करूया। डॉक्टर साहेब एकदा जोरात टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया। पुढे आजच्या या कार्यक्रमानिमित्ताने आभार प्रदर्शन करण्यासाठी प्रथमेश मध्ये उद्घाटनासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। तथा PMTचे कुलगुरू राजेंद्र विखे साहेब उर्फ तात्या व ध्रुव विखे साहेब हे पण इथे कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आहे, त्याच्याबद्दल त्यांचे स्वागत करतो। खऱ्या अर्थाने मी PMTमध्ये आता 2 वर्षापासून काम करतोय आणि मला माझ्या एक आधारस्तंभ म्हणून राजेंद्र विखे साहेब म्हणजे तात्या व ध्रुव विखे हे नेहमी मला यांनी सपोर्ट केला। आता हृदयरोग तज्ञ म्हणजे बोलायला सोपं आहे पण तेवढं सोपं नाही ते। हृदयरोग तज्ञ बनण्यासाठी पहिलं MBBS करावं लागतं। MBBS हे 6.5 वर्षाचं, नंतर MD करावं लागतं, MD 4 वर्ष लागतात। त्याच्यानंतर मी DM केलं, DM ला 5 वर्ष झाले, टोटल असे 16-17 वर्ष निघून जातात तेव्हा एक DM डिग्री भेटते। DM कार्डिओलॉजी मी केलं
हे जे हॉस्पिटल मुंबई येथून केलं. त्याच्यानंतर ॲक्च्युली हा प्रवास 25 ते 26 वर्षापासून चालू झाला. 1999मध्ये माझे आजोबा म्हणजे झेल्याबापू गणपत दिघे हे हृदयाचे पेशंट होते. तेव्हा माझे चुलते भाऊसाहेब दिघे यांच्यासोबत मी पुण्याला जात असो. तेव्हा तिथं गेल्यानंतर मला जगदीश हिरेमठ डॉक्टरकडे गेलं. ते जगदीश हिरेमठची पर्सनॅलिटी बघून मला याची इच्छा झाली की मी कार्डिओलॉजिस्ट बनायचं. त्याच्यानंतर मी ठरवलं, जेव्हा मी 7वी 8वीमध्ये होतो तेव्हा मी ठरवलं की नाही, मी एक दिवस कार्डिओलॉजिस्ट बनेल आणि माझं स्वतःचं हॉस्पिटल चालू करेल. आज त्या गोष्टीला 26 वर्ष झाले. 1999मध्ये बघितलेलं स्वप्न आज 2026मध्ये पूर्ण होतंय. आणि वाईट गोष्ट अशी की मी 1999मध्ये मी 8th स्टँडर्डमध्ये होतो आणि मी तेव्हा फेल झालो होतो. म्हणजे मला एक XYZ शाळा आहे संगमनेरची, त्यांनी मला काढून टाकले. मला संगमनेरमध्ये कोणती शाळा घेत नव्हती. तेव्हा मी समता विद्या मंदिर जोरवे या ठिकाणी ॲडमिशन घेतले, कारण गावात एवढं विचार केला जात नाही. ॲडमिशन घेतले जाते तेव्हा 40% होते. पण ज्या दिवशी ॲडमिशन घेतले मी त्याच्या नेक्स्ट इयर मी शाळेत पहिला आलो. आणि त्याच्यानंतर मग सगळं हा जीवन प्रवास चालू झाला. नाहीतर 17 वर्ष गेले तेव्हा मी DM झालो. याच्यामध्ये जेव्हा सक्सेस असतं, सक्सेसच्या मागे त्याग असतं. आणि माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त त्याग केला असेल तर ते माझ्या आईवडिलांनी. आता वडील म्हणजे वडील 40 वर्ष झाले. वडिलांना डायबिटीस आहे, 2 टाइम इन्शुलिन घेतात. पण ते मला कधीही बोलले नाही की तू ये बाबा तू शेती कर, कधीच नाही बोलले. त्यांनी मला नेहमी प्रोत्साहन दिले आणि नेहमी मला अभ्यास करण्यासाठी सांगितले. त्याचबरोबर आई प्रत्येक महिलासाठी आपला दागिना म्हणजे सर्व काही असते. पण माझ्या आईने माझ्यासाठी तेव्हा परिस्थिती हलाखीची होते. तेव्हा माझ्या आईने ऑलमोस्ट सगळे सोनं तिचे मोडले. तेव्हा पुढे माझं शिक्षण झाले. नाही तर प्राथमिक शिक्षण सुद्धा माझ्या शक्य नव्हते. तर असं हा आमचा जीवन प्रवास. आता हे हॉस्पिटल सुद्धा 1.25 वर्षात आम्ही हॉस्पिटल पूर्ण केले. याच्या मागं फक्त माझे वडील आणि माझी वाईफ प्रतिभा दिघे यांच्यामुळे हे शक्य झालं. नाही तर 1.25 वर्षामध्ये 28,000 स्क्वेअर फीटचं हॉस्पिटल बांधणं शक्य नव्हतं माझ्यासाठी. मी स्वतः 2 हॉस्पिटलला हृदयरोगतज्ञ म्हणून काम करतो. एक तर वेळ भेटत नाही. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत बिझी असतो. दिवसभर 100-150 फोन येत राहतात. त्याच्यामुळे हे शक्य होतं. पण हे सगळं माझ्या वडिलांमुळं आणि वाईफमुळे शक्य झालं. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. बघावं तेवढी सोपी स्टोरी नाही आहे. आणि एखादा विद्यार्थी 7वी 8वीच्या वर्गात नापास होतो, शाळा घेत नाही, तिथपासूनच जिवारी लागलेली जखम आज एवढ्या मोठ्या हॉस्पिटलपर्यंत येऊन पोहोचते. तर आई वडिलांचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मुलगा प्रयत्न करतो, ही फार मोठी गोष्ट आहे. त्या दिवशी गौरव खर्डे सर इथं बसलेत आणि विखे साहेब सुद्धा होते बोलणारा. त्यावेळेला एक वाक्य बोललो होतो. एक तर माझ्या हॉस्पिटलला त्यांचे पाय लागले हे खूप महत्त्वाचं होतं. कारण सगळ्यात ज्यावेळेस त्यांनी पहिल्या सुरुवातीपासून जी पायाची मदत केली तर विखे साहेबांनी मला त्याच्याबद्दल खूप सहकार्य केलं आहे. आणि जो डॉक्टर सुनील दिघेंनी जे हॉस्पिटल जे उभं केलं आहे त्यांचं हे स्वप्न आज पूर्ण झालं आहे. मल्टी स्पेशालिटी सेंटरचं उद्घाटन संपन्न होत आहे. तर म्हणजे या निमित्तानं पहिल्यांदा स्वर्गीय झेल्याबापू दिघे पाटील ते म्हणजे त्यांचे आजोबा नाही, ते आमच्या वडिलांच्यावर अनेक वर्ष त्यांनी सहकारी म्हणून दोघं एकत्र काम केलं. आज त्यांच्याही प्रथमतः स्मृतीला मी अभिवादन करतो. आणि आज डॉक्टर सुनील आणि त्यांच्या सहभागीवरती यांनी सुरू केलेला हा जो प्रवास आहे, आज त्याचं मूर्त स्वरूप आपल्याला या अतिशय भव्य दिव्या अशा या दवाखान्याच्या उभारणीतून पाहायला मिळतं. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे पाटील, संभाजीनगरहून आलेले डॉक्टर सर्जेराव दुसपुरे, श्री ध्रुव विखे पाटील, कपिल पवार, जनार्दन आहेर,
उपस्थित सुनीलचे सगळे कुटुंबीय, सगळ्या जोरवरीत हजर दिसते मला. तेव्हा तू कोणाचं नाव घ्यायचं नाही घ्यायचं हा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित झाला आहे. परंतु सर्वच त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, सर्व डॉक्टर्स, त्यांचे वडील दत्तात्रय पाटील दिघे, त्यांच्या मातोश्री डॉक्टर सुनील, त्यांच्या सौभाग्यवती प्रतिभाताई आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, अतिशय मोठ्या जिद्दीनं डॉक्टर सुनीलने आपला प्रवास या ठिकाणी पूर्ण केला आहे. त्याचे अनुभव त्यांनी आपल्या सुरुवातीला भाषणात सांगितले. घेऱ्याबाबत अतिशय साधे शेतकरी होते. मी त्यांना पुन्हा शिक्षणाचा संबंध नव्हता. त्यांच्या आजोबा तुम्ही नाव नसल्यापासून आम्ही इथे जातो पहिल्यापासून. एवढी भट्टीचा संघर्ष फार जुना झाला तो या राजकारणाचा मुद्दा नाही. परंतु त्यामध्ये कोर्ट केसेस झाल्या, अनेक गोष्टी घडल्या. आता ते सगळं काळाच्या पाठीला गेलं. तर आयुष्यभर त्यांनी मोठा संघर्ष केला, आपल्या प्रोफेशनसाठी केला, संघटनेकरता केला. आदरणीय खासदार साहेबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून या सगळ्या संघर्षामध्ये ते अग्रभागी राहायचे. बाकी त्यांचे कुटुंबीय मुलं सुद्धा तो पाठीमागे सगळे तर शेतकरीच होते. काही कोणी शिकलं नाही. सगळ्यांनी शेतीच केली. परंतु मला सुनीलचं कौतुक आहे की त्यांनी त्यातून आता आपल्या स्वतःच्या जिद्दीनं त्याचं आपल्या आजोबाचं उदाहरण दिलं आणि त्यांच्या आजोबाला झालेल्या आजारातून त्यांना जे एक प्रकारची त्यातून पुढे जाण्याची उमेद जागृत झाली की नाही आता मलाही आपल्याला हृदयविकार तज्ञ व्हायला पाहिजे. त्याचा डॉक्टर हेल्मेटचा त्यांनी उल्लेख केला. तुमचे क्षेत्र असं आहे की दिवसेगणिक त्याच्यामध्ये इतकी प्रचंड सुधारणा होत असते, नवीन संशोधन होत असतं. त्याचं ऑपरेशन थिएटर पाहिलं त्याचं त्यातल्या सुद्धा अतिशय आधुनिक पद्धतीने मला वाटतं संगमनेर नाही आपल्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची त्यातल्या ट्रीटमेंट असते पाहिजे. इतकं आधुनिकीकरण जे आता या वैद्यकीय क्षेत्रामध्ये येतं त्याचं अनुकरण डॉक्टर दिघेने या ठिकाणी केलेलं आहे. आता तर मल्टी स्पेशालिटीचं युग आहे. आता इंडिव्हिज्युअल स्कॅनरवर आता हॉस्पिटल चालत नाही. आता मल्टी स्पेशालिटीचंच आता युग आहे. जमदा 5-6 डॉक्टर प्रमुख एकत्र येत आहेत, स्पेशालिस्ट एकत्र येत आहेत आणि हॉस्पिटल चालवत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं की आता आपल्या सरकारने जी महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली किंवा आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांनी आयुष्यमान भारताची आरोग्यविषयक योजना सुरू केली. आज मोठ्या प्रमाणामध्ये आज रुग्णांना आता ग्रामीण भागामध्ये उत्तम आरोग्याच्या सोयी उपलब्ध होत आहेत. आता पुढे माणूस आजारी पडला की नाशिकला जावं लागायचं किंवा मुंबईमध्ये उपचार करायचे किंवा पुण्यामध्ये उपचार घ्यायचे आणि तेवढे खर्चिक असायचे. त्यामध्ये सामान्य माणसाचा कंबळ मोडून जायचं. मला आठवतं अनेक कुटुंबाला 5-5, 10-10 लाख रुपये आपल्या स्वकीयांसाठी, आपल्या वडिलांच्या करता आजाराकरता, आईच्या आजाराकरता असेल, आपल्या भावाच्या आजाराकरता असेल, बहिणीच्या आजाराकरता असेल, इतका प्रचंड खर्च लोक करतात. ते शेवटी तो एक आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असतो. आपल्या कुटुंबाच्या माणसासाठी लोक संघर्ष करत असतात. त्यातून 10-15 वर्षापूर्वी मी श्रीरामपूरला ज्यावेळी त्या डॉक्टर शिरसाट आणि एक सगळे डॉक्टर एकत्र आले तर हाच विचार मांडला होता की मल्टी स्पेशालिटी तुम्ही तयार करा. तर त्या महात्मा फुले जन आरोग्याला काही नव्हते. पण आज या मल्टी स्पेशालिटीमुळं आज सामान्य रुग्णांना आता संगमनेरमध्ये त्याचे उपचार होणार आहे. त्याची अँजिओग्राफी होणार आहे, अँजिओप्लास्टी होणार आहे. कार्डियक विषयी या सगळ्यात मोठे प्रॉब्लेम आहे.
आज महिलांच्या मध्ये सगळ्यात मोठा परिणाम कॅन्सरचा आहे. विशेष करून शेतामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत, जसं औषधं आहेत, कीटकनाशकं आहेत, रासायनिक खतं आहेत, त्याचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर आता किती होत चाललेला आहे. आणि तेच खतं तेच आरोग्य, तेच रासायनिक वापरलेले खतं औषधाचं आपली जनावरं चारा खातात आणि तेच आपल्या दुधामध्ये येते. याला तुम्हाला अंदाज येत असेल. आपला स्वतः फार घरचं दूध आहे, पण घरचं दूध कोणत्या पद्धतीने येते आता याचा प्रत्येक विषयाचा अभ्यास व्हायला लागलेला आहे. भेसळीचा काही प्रश्न नाही आहे. आता हवं भेसळ व्हायला लागली म्हणतात, तुला राहायला माझी पेढे तुला ठेवली होती, पेढे तुला ते रद्द करून डाळू तुला केली, तरी पेढेचे प्रश्न तयार झाले. पण भेसळीमुळं आपल्या आपल्या आरोग्याशी आपण किती त्याच्यामध्ये किती नुकसान करतो. विशेष करून ही छोटी छोटी मुलं आहेत, त्यांचं काय भविष्य आहे. की दुधामध्ये भेसळ करायची, पाहिजे तेवढं एक प्रकारचं विष आपण पाचतो आपल्या मुलांना, त्याचं भान आपल्याला राहत नाही. आणि मग या सगळ्या आरोग्यविषयीच्या मग बाबी तयार होतात. मग संघर्ष जीवाशी संघर्ष. कोविडमध्ये आपण सगळ्यांना अनुभवलं की माणसाच्या मरणाची जिवंत राहण्याची किती मोठी किंमत आहे. अनेक वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांनी मोठ्या मोठ्या शहरामध्ये माहीत नाही आपल्याकडे काय स्थिती आहे, तर लोकांची लुबाडणूक झाली. एकच रेमडेसिवीर इंजेक्शन 4 लोकांना द्यायचं, तो पेशंटचा नातेवाईक जायला परवानगी नव्हती. आपण आणून द्यायचो, पण आपल्या नातेवाईकाला द्या. आतमध्ये डॉक्टर काय करायचे, ते नर्स काय करायचे त्यांना नाही. पण या सगळ्या कोविडमध्ये एकही डॉक्टर नर्स कुठे गेले नाही, करून माणसं गेली. पण मुद्दा मी सांगत होतो, मला त्याच्यावर काही बोलायचं नाही, परंतु औषधोपचार करताना या सगळ्या खर्चिक बाबीमध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी सुद्धा आता त्यामध्ये या सगळ्या गोष्टी साकारण्याचा विचार केला पाहिजे. मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्या, मी अजिबात म्हणत नाही. शेवटी तुम्ही इतक्या वर्षाच्या प्रसंग अनुभवामध्ये शिक्षण घेतलं, एवढा मोठा कष्टाचा प्रवास केला, तुमच्या शेवटी जीवनाच्या अपेक्षा तुम्ही आता पूर्ण करताना एवढं सुंदर हॉस्पिटल बांधलंय. तुम्ही घरी तिथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाने हा विचार केला पाहिजे की हा कुटुंबियांचा जो प्रवास झालेला आहे त्यांचा सुद्धा त्याग जो आहे हा काही अनोळखीतून चालणार नाही. काही ठिकाणी आता फॅशन झालेली आहे डॉक्टरवर हल्ले करायचे. डॉक्टर काही परमेश्वर नाही की तिथं दुर्दैवाने एखादी घटना घडली की ती डॉक्टरची चूक नाही. काही ठिकाणी घडत असेल, नाकारत नाही, परंतु सगळ्या ठिकाणी डॉक्टरला जबाबदार धरून त्यांच्यावर हल्ले करायचे, त्यांना भेटीत धरायचं, हे सुद्धा बरोबर नाही. वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांना हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. आता त्या संदर्भात आपण कायदा आणतोय, कायद्याला सगळ्या गोष्टी होत नाही. एक आपण सगळ्यांनी समाजाचा विचार करताना जो समाजाच्या करता तारणार होतं, रात्री आपण आला पेशंट घेऊन, तुम्ही वाचवतो कोण आपल्याला, हा डॉक्टर उभा राहतो तुमच्यासाठी. काही चुकीचा बरोबर असेल तो उभा राहतो, तुमचा पेशंटचा जीव वाचतो, तुमच्या घरच्या लोकांचा जीव वाचतो, तर त्याचा सुद्धा आपल्या मनामध्ये एक आदरयुक्त भावना ठेवलीच पाहिजे. शेवटी कोणत्याही क्षेत्रात प्रवास करतात, राजकीय क्षेत्र घ्या, सामाजिक क्षेत्र घ्या, औद्योगिक क्षेत्र घ्या किंवा वैद्यकीय क्षेत्र घ्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये समर्पणच लागतं. काही निधी आहेत, आता सगळा निधी या हॉस्पिटलमध्ये गव्हर्नमेंट फॅसिलिटी म्हणून वापरला जातो आणि एक चांगली आरोग्य सेवा या हॉस्पिटलमधून भेटणार आहे. त्यामुळं आपल्या सर्वांच्या वतीनं श्री वसव दिघे या डॉक्टर दाम्पत्यास आपल्याकडनं सगळ्यांकडनं शुभेच्छा देतो की त्यांच्याकडनं खूप चांगली आरोग्य सेवा घडो. या भारत देशामध्ये जसं अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत, तसं आरोग्य आणि शाळा ही एक अत्यंत जवळची गरज आहे. आणि मला वाटतं आयुष्यात आरोग्याच्या ह्या समस्या आहेत. आज तुम्ही या धावपळीच्या जगात पाहत असाल तर प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचे आहे. त्यामुळं आपण नक्की डॉक्टर साहेबांचा जो अनुभव आहे त्या अनुभवाला आपण नक्कीच एकदा हॉस्पिटलला भेट देऊन कधी आजारी एकतर पडू नका आणि पडलं तर त्यांना सेवा करण्याची संधी द्या. परत एकदा
आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.